आज आहे आमच्या केकचा दुसरा दिवस। पहिल्या दिवशी तर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला केकसाठीही आणि दुसरे जे पदार्थ आम्ही केले होते दोघांनी मिळून त्यासाठीही। तर आज आम्ही थोडासा मेनूमध्ये चेंज केलेला आहे। आज आम्ही मिसळपाव ठेवलेला आहे, साबुदाणा वडा ठेवलेला आहे आणि मोड आलेल्या मुगाची भजी ठेवलेली आहेत। हे 3 मेनू आणि प्लस आपले हे केक आहेत। तर मी हे तिला मदत करत आहे सकाळी सकाळी जाऊन, कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे केक स्टॉलवर जाण्यासाठी। केक वगैरे मांडून झाले होते आणि मला दुसऱ्या दिवशी डॉल केकची ऑर्डर होती। हे मला सकाळीच फोन आला होता की आज आम्हाला डॉल केक पाहिजे आहे रसमलाई फ्लेवरमध्ये। सो मी जाता जाताच रसमलाई घेऊन गेलेली होते आणि जे काही साहित्य आपल्या डॉल केकला लागतं तेही घेऊन गेलेले होते आणि ते मी आपल्या स्टॉलवरती पूर्ण केली ऑर्डर। इकडे मुगाच्या भज्याची ऑर्डर आलेली होती, सो ती माझी मैत्रीण आहे ती कंप्लीट करत आहे आणि मी डॉल केक कंप्लीट करत आहे। तर हे तुम्ही बघू शकता खूप प्रकारचे इथे स्टॉल होते। आमच्या शेजारी जो होता तो मोमोजचा स्टॉल होता, तोही खूप छान होता। सकाळी थोडी गर्दी कमीच असते, त्यावेळेस मी ही माझं केकची ऑर्डर कंप्लीट केली आणि परत घरी येऊन फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला। घर जवळ असल्यामुळे थोडासा मला त्रास कमी झाला तिथे केक डॉल करण्यासाठी। तर ही आपली रसमलाई फ्लेवरची डॉल रेडी आहे। अशा प्रकारे 2 बॉक्स एकत्र करून मी डॉल केकची पॅकिंग करून फ्रीजमध्ये आणून ठेवला होता। संध्याकाळी ते लोक येतील आणि डॉल केक घेऊन जातील। ह्या प्रकारचे मी आज केक केला होता। मोठा 1 किलोचा बेस करून घेतला आणि हे असे माझ्याकडे पेस्ट्रीचे जे प्लास्टिकचे मोल्ड असतात ते होते, त्यामध्ये मी अशा प्रकारचे केक करून ठेवले आहेत। काहीतरी वेगळं मुलांना आवडतं, पेस्ट्रीज कंप्लीटली करण्यापेक्षा मी अशा पद्धतीने केक केले होते, तेही सर्वांना खूप आवडले आणि मी पेस्ट्रीजचे बॉक्सही जवळ ठेवले होते जेणेकरून ज्यांना कोणाला पार्सल घरी न्यायचं असेल तर ते बॉक्समध्ये घेऊन जातील। पेस्ट्रीजच्या मोल्ड सोबत 1 चमचाही मी देत होते। तर इथे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगणार होते की मी केकच्या किमती किती ठेवल्या आहेत। तर टी टाईम केक हे मी 80 रुपयाला दिला आणि जे पेस्ट्रीज आहेत आपल्या त्या मी 40 रुपयाला दिल्या आणि कप केक आहे तो 20 रुपयाला दिला। मी थोडासा केक जो टी टाईम केक टेस्टलाही ठेवला होता जेणेकरून सगळ्यांना मिळेल। खूप मोठे मोठे तिथं स्टॉलला व्हिजिट करत होते। हे आहे माझी मैत्रीण। शेवटी 9:30-10च्या पुढं आम्ही सगळे फ्री झालेलो होतो, घरचेही तिथं स्टॉलवरती आलेले होते। त्याच्यानंतर आम्ही जे काही पदार्थ आहेत ते परत गरमागरम तयार केले। माझ्या मैत्रिणी हे आहेत त्यांनाही दिले, आम्हीही खाल्ले। खूप छान एक फॅमिली तयार झालेली होती। खूप छान मैत्रिणी मिळाल्या स्टॉलच्या निमित्ताने, ओळखी खूप झाल्या। आपले केक माझे जे केक आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचले। त्याच्यानंतर मला खूप छान ऑर्डरही मिळाल्या, फोन आले की तुमचे केक खूप छान आहेत, गोडीला कमी आहेत। अशा पद्धतीने मला खूप छान स्टॉलमधून रिस्पॉन्स मिळाला। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।